आजच्या DWP सेशन मध्ये आपण डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस सेशन मध्ये गाईज आज काय डिस्कस करणार आहोत. पेपर 2 GS पेपर 2 चा राज्यसभा है ना. राज्यसभा फार इम्पॉर्टंट एरिया आहे पेपर 2 मध्ये आणि तिथे मग आपण आज डिस्कस करणार आहोत त्याचे स्पेशल पॉवर्स काय आहेत. सो व्हिडिओ एंड पर्यंत बघा, काहीतरी 100% नवीन तुम्हाला इथे शिकायला भेटेल. पेन आणि पेपर सोबत ठेवा, काही गोष्टी इनपुट्स पॉइंट्स तुम्ही नोट डाऊन करणार आहात आणि क्वेश्चनचा आन्सर सुद्धा अटेम्प्ट करणार आहात. ओके, चलो मग आता स्टार्ट करूयात. येस, सो describe those special powers of the Council of States Rajya Sabha which are not enjoyed by the Lok Sabha under Indian Constitution. सो भारतीय संविधानानुसार राज्यसभेला असलेली अशी खास शक्ती किंवा पॉवर्स है ना, अधिकार जे लोकसभेला नाहीत ते वर्णन करा. किती 150 वर्डचा क्वेश्चन आहे. इंट्रोडक्शन 20-25 वर्ड्स असणार, 100 वर्डचा बॉडी असणार, कन्क्लुजन 20 ते 15 वर्ड्स. ठीक आहे, एवढा असेल आपण ओव्हरऑल दिस थिंग. मग डिमांड काय आहे? डिमांड म्हणतोय मला सांगा स्पेशल पॉवर्स ऑफ लोकसभा. ठीक आहे, की लोकसभेचे स्पेशल बघा दोन गोष्टी आहेत. एक फक्त पॉवर ऑफ राज्यसभा आणि एक आहे स्पेशल पॉवर्स ऑफ राज्यसभा. ठीक आहे, सो मग याच्यामध्ये डिफरन्स आहे. म्हणजे असे पॉवर्स किंवा याला आपण म्हणू शकतो एक्सक्लुझिव्ह पॉवर्स जे फक्त है ना, ज्या पॉवर्स फक्त आणि फक्त राज्यसभेकडे असतील. ओके, सो मग त्या पॉवर्स आपल्याला इथे नोट डाऊन करायच्या किंवा एक्सप्लेन करायच्या. मग आता इंट्रोडक्शन बघा. इंट्रोडक्शन काय आहे? इंट्रोडक्शन मध्ये आपण काय करणार, इथे इंट्रोड्यूस करूयात राज्यसभा ऍज ए इम्पॉर्टंट ऑर्गन है ना. इंडियन पार्लमेंटरी डेमोक्रेसी, राज्यसभा इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गन. It serves the purpose of democracy. It helps for the country to have a right check and balance on every other organ. Yes, it do enjoys some special powers not enjoyed by the Lok Sabha. डन. बघा की राज्यसभा हा आपल्या लोकशाही प्रणालीमध्ये फार इम्पॉर्टंट ऑर्गन आहे किंवा घटक आहे आणि तो बाकी ऑर्गनला घटकांवर चेक्स आणि बॅलन्सचा कंट्रोल करण्याचं काम सुद्धा करतो. त्याचे असे काही स्पेशल पॉवर्स आहे किंवा एक्सक्लुझिव्ह पॉवर्स आहे, विशिष्ट पॉवर्स आहेत जे लोकसभेकडे नाही आहेत. कोणते आहेत ते आपण 100 वर्ड्स मध्ये बघूयात. ठीक आहे, येस, ओके. इंट्रोडक्शन. मग बॉडी मध्ये काय लिहिणार आपण? स्पेशल पॉवर्स ऑफ राज्यसभा. ठीक आहे, स्पेशल पॉवर्स पहिला, सगळ्यात पहिला पॉवर इट इज अन अप्पर हाऊस है ना. हा एक युनिक हाऊस आहे आपल्यासाठी. जो अप्पर हाऊस आहे हा इन इट सेल्फ स्पेशल पॉवर आहे ना, की अप्पर हाऊस म्हणजे सिनियर हाऊस है ना. सो इथे तुम्हाला सिनियर आणि काही गाइडिंग प्रिन्सिपल्स बघायला भेटतील जे तुम्हाला गाईड करतील है ना ओव्हरऑल लोकसभेच्या कंपॅरिझन मध्ये. मग व्हाईस प्रेसिडेंट चेअरमॅनशिप हा एक युनिक पोझिशन आहे, युनिक अथॉरिटी आहे ऑफ राज्यसभा, जिथे व्हाईस चेअर प्रेसिडेंट हा तुम्हाला हेड करतोय. इट मीन्स की तुमच्याकडे काही स्पेशल अथॉरिटी आणि पॉवर आहे. त्याच्यानंतर स्कोप फॉर एक्सपर्टीज, जसं इथे काय नॉमिनेटेड मेंबर्स असतात है ना, इथे इलेक्टेड मेंबर्स असतात. इथे एज्युकेशन, हेल्थ है ना, एक्सपर्टीजचे मेंबर्स इलेक्ट होऊन येतात. मग इथे हा एक्सपर्टीज वाला एरिया आहे जो लोकसभेकडे पॉसिबली नाहीये है ना. असू शकतो नो डाऊट, बट हा इथे स्पेशल पॉवर आहे. ठीक आहे, म्हणून मग राज्यसभेचे हे पॉवर लोकसभेपेक्षा जास्त बेटर आहे. अजून काय एक्सक्लुझिव्ह पॉवर्स आहे? मग क्रिएट ऑर डिसकंटिन्यू, टू कंटिन्यू ऑर डिसकंटिन्यू ऑल इंडिया सर्व्हिसेस. ठीक आहे, सर्व्हिस ऑर सर्व्हिसेस. ठीक आहे, हा युनिक आहे. आर्टिकल 312 कॉन्स्टिट्यूशन GS2 चा आहे, तर इथे आर्टिकल यायला पाहिजे. ठीक आहे, जिथे ते पॉसिबल आहे. सो आर्टिकल 312 अकॉर्डिंग हा नवीन ऑल इंडिया सर्व्हिस क्रिएट करू शकतो. जसं IAS, IPS, IFOS ऑल्सो इंडियन मेडिकल सर्व्हिसचा प्रपोजल होता, बट तो केलेला नाहीये. त्याच्यानंतर लॉज ऑन स्टेट लिस्ट सब्जेक्ट, राज्यसभा इज दी ओनली अथॉरिटी राईट. आर्टिकल 249 ज्याच्या अकॉर्डिंग राज्यसभा स्टेट लिस्टवर सुद्धा लॉ बनू शकतो स्पेशल केसमध्ये, स्पेशल कंडिशन मध्ये, जो लोकसभेकडे अधिकार नाहीये. का? कारण राज्यसभा इज रिप्रेझेंटेटर ऑफ राज्य ऑर स्टेट्स. ओके. त्याच्यानंतर रिमूव्हल ऑफ व्हाईस प्रेसिडेंट वेअर द रोल ऑफ लोकसभा इज इनसिग्निफिकंट. ठीक आहे, इथे राज्यसभेकडे स्पेशल पॉवर्स आहेत की ते
तो काय करू शकतो, रिमूव्हल ऑफ प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंट करू शकतो जो लोकसभेकडे नसेल. आणि हे स्पेशल पॉवर राज्यसभेला अजून जास्त स्पेशल बनवतात, अजून जास्त राज्य मोठं बनवतात. ठीक आहे. सो येस, मग आता बॉडीमध्ये 10 मार्कांसाठी आपल्याला प्रत्येक पॉईंट एक्सप्लेन करायचा आहे 2-2 लाईन मध्ये. आणि येस राईट, हे मराठीमधले पॉईंट आहे बघा. उच्च सभागृह, उपराष्ट्रपतीचे अध्यक्षपद, तज्ञतेचं क्षेत्र आणि बाकी काही एक्सक्लुझिव्ह अधिकार, हे जे इथे आपण डिस्कस केले. मग कन्क्लुजन मध्ये काय करणार आहोत आपण? कन्क्लुजन मध्ये आपण सिंपल, कन्क्लुजन मध्ये इथे मग राज्यसभेचं सिग्निफिकन्स काय आहे. ठीक आहे, इथे क्रिटिसिझम नाही, क्रिटिसिझम पण करू शकता, पण तसा क्वेश्चनचा टोन नाहीये बघा. क्वेश्चनचा टोन असा नाहीये, क्वेश्चनचा टोन पॉझिटिव्ह आहे राज्यसभेसाठी. मग आपण अल्टिमेटली दस राज्यसभा इज द मोस्ट क्रुशियल ऑर्गन ऑफ आवर डेमोक्रेसी अँड वी नीड टू नर्चर इट ॲट एव्हरी पॉसिबल स्टेप. कळतंय? सिंपल. म्हणून राज्यसभा हा आपल्या लोकशाहीचा फार इम्पॉर्टंट ऑर्गन आहे किंवा घटक आहे, आणि त्याला आपल्याला सस्टेन करायचंय, त्याला आपल्याला शाश्वत बनवायचंय आणि अजून जास्त वाढवायचंय त्याचा रोल. डन है ना? बघा, मग क्वेश्चनचा टोन कसा आहे ना, त्याच्या अकॉर्डिंग आपण त्याचं इंट्रोडक्शन, कन्क्लुजन करायला पाहिजे. आय होप नवीन गोष्ट काहीतरी कळाली तुम्हाला. सो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. या क्वेश्चनचा आन्सर सुद्धा लिहून मला पाठवा. येस, आय वुड लाईक टू इव्हॅल्युएट इट ऑल्सो. सो ऑल द बेस्ट गाईज. थँक्यू.